बहुतेक याच दिशेला असावा तो तलाव. येताना मलाही बघितल्यासारखा वाटतो. अरे हा, इथेच आहे. नंदी महाराज कुठेच दिसत नाहीयेत. कुठे गेले नंदी महाराज? नंदी महाराज, ओ नंदी महाराज, कुठे आहात? हे बघा मी आले जगदंबा. नंदी महाराज, नंदी महाराज, काय झालंय तुम्हाला? अहो तुम्ही इथे असे उठा. अरे बापरे, ह्याचा श्वासही चालू नाहीये. म्हणजे हे पण असं कसं? इथे कोण? नंदी महाराज उठा, उठा, मी आले जगदंबा. आपल्याला पुढे जायचंय ना? उठा ना नंदी महाराज. नंदी महाराज उठा ना, आपल्याला लांब जायचंय अजून. उठा, काय झालंय तुम्हाला? आता तुम्ही कसं पाय आलात इथं? आम्हाला घराची झडती घ्यायची. झडती? झडती कशा पाई? घरात कोण कोण आहे तपासून बघायचं आहे. यांनी घर तपासलं आणि जगदंबा यांना दिसली नाही तर समद बिंग फुटून जाईल. अहो थांबा, आम्ही दोघं आहोत की तुमच्या पुढ्यात. मग आता काय तपासायचंय अजून? बाजूला हो, तू आम्हाला अडवणारा कोण? आज जाऊन बघल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. भाऊ ऐका ना, माझी लेक आज झोपली आहे. तिची तब्येत जरा बरी नाही आहे. असं वय? बरं नाही वय तिला? मग आज जाऊन बघूनच जातो तिला. अहो पण ही तपासणी कसं पाहिजे? काल रातच्याला आम्ही दोघ जण पहाऱ्याला होतो. आम्हाला एक अनोळखी बाई दिसली आणि ती एकदम कुठेतरी नाहीशी झाली. ती कोण होती, कुठून आली होती, कशाचा बी पत्ता लागला नाही. कदाचित दुसऱ्या प्रांतातून आलेली हेर बी असू शकेल. म्हणूनच आम्ही प्रत्येक घरात जाऊन तपास करतोय. असं आहे होय? अहो मग तसली कोणी बी बाई इथं आलेली नाही. इथं गरीबाच्या घरात कशाला कोण येईल? तुम्ही निश्चिंत मनाने जावा, कोणी बी नाही इथं. थांबा 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 थांबा. कोण आहेस तू? मी या तलावाचा स्वामी. माझं नाव आहे तडागासूर. वाटेत येणाऱ्यांचा करतो मी चक्काचूर. काय नाव याच? नंदी ना? याची ही अशी अवस्था मीच केली आहे. पण का? कशासाठी? काय बिघडवलं त्याने तुमचं? मी या तलावाचा स्वामी आणि माझ्या परवानगीशिवाय हा इथून पाणी घेऊन जात होता. माझ्या इच्छेविरुद्ध इथं कोणीही येऊ शकत नाही आणि या तलावातलं पाणी घेऊ शकत नाही. आणि कोणी नेण्याचा प्रयत्न केलाच तर त्याची ही अशी अवस्था होते. तो मरून जातो आणि तुझा हा नंदी सुद्धा असाच मरून पडलाय. तू त्यांच्याशी असं वागू शकत नाही. मी हे होऊ देणार नाही. तू काय करणार आहेस तू? मी आधीच मारले त्याला. तुला त्यांना जिवंत करावं लागेल. त्यासाठी मी काही करायला तयार आहे. अगं मोठ्या मोठ्या माणसांना माझं आव्हान पेलणं जमलं नाही. तुला काय जमणार आहे? आता हा जिवंत होणार नाही. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. काय गोंधळ चाललाय इथं? मेंगाजी भाऊ, आम्ही दोघे ह्या घरात तपास करायला आलो, पण हे दोघे आमच्याशी वाद घालतायत. आम्हाला आतमध्ये जाऊ देत नाहीत. काय अडचण आहे जनक बाबा? जगदंबा आजारी आहे, आज झोपून आहे. हे आत गेले तर तिची झोपमोड होईल. आजारी आहे वय? ठीक आहे, तुम्ही जाऊ नका, म्या जाऊन बघतो. अहो पण अजिबात आवाज करणार नाही.
तिची झोपमोड न होता तपास करून येईन, पण असं कुठलं घर टाळता येणार नाही जनक बाबा. भाऊ, आता काय होणार? जगदंबा घरात नाही हे यांना कळलं तर? आई राजा, धाव, तूच वाचव आता या संकटातून. तू खरंच त्यांना जिवंत करणार नाहीयेस? एकदा सांगितलं ना नाही करणार म्हणून. मग परिणाम भोगायला तयार हो. तू मला परिणाम भोगायला लावणार? ठीक आहे, बघत आता. या त्रिशूळात अंकित केलेला क्रोधा तुझ्या अग्नीने या तलावाला भस्म करून टाक. कोण आहेस तू? तू सर्वसामान्य कन्या नाहीस. मला माफ कर, मला माफ कर, पण थांबव रे. तुला विनंती करतो, माझं हे आश्रयाचं स्थान असं माझ्याकडून हिरावून घेऊ नको. थांबव, थांबव हे सगळं. क्षमा कर. मी मनात आणलं तरी या तलावासकट तुलाही भस्म करू शकते. नाही, थांब. मी तुला विनंती करतो, असं करू नको. माझं चुकलं. तू सांगशील ते मी ऐकायला तयार आहे. आता सगळ्यात आधी ह्यांना कसं जिवंत करायचं ते सांग. ते जिवंत होतील, पण त्यासाठी तुला माझ्या 3 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. जर तू चुकलीस तर मला कशाचीही पर्वा नाही. नंदी महाराजांना वाचवण्यासाठी मी कुठलीही परीक्षा द्यायला तयार आहे. ठीक आहे, हो मग तयार. आत कुणीच नाहीये, म्हणजे आपण जिला शोधतोय ती बाई घरात नाहीये. यांची पोरगी जगदंबा झोपलीये. झोपू दे तिला. चला जाऊया इथून. जगदंबा घरात नाही आहे हे मला समजलंय, पण ज्या वेळेला मी शांत बसतोय, आता यांना अडवून मी तुम्हाला वाचवलंय, पण पुन्हा ही माणसं इथं आली तर मी अडवू शकत नाही. त्यामुळं इथनं पुढं काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. विचार आता तुझे प्रश्न. मी तयार आहे. शाबास. तर माझा पहिला प्रश्न, सांग बरं, कोणती असते अशी ती गोष्ट जी असते तर आपल्याच मालकीची फक्त, पण आपणच तिचा वापर करतो कमी आणि इतर सगळे करतात आपल्यापेक्षाही जास्त. मला तर काही सुचतच नाही. मला काहीतरी सुचव तू जाई. आम्ही सगळेच नेहमी तुळजाईची आठवण काढतो, तिचं नाव घेतो, पण ती स्वतःचं नाव कधीच घेत नाही. माझं बी तसंच आहे. सगळे माझं नाव घेतात. जगदंबा, जगदंबा, जगदंबा. सांग सांग, प्रश्नाचं उत्तर सांग. नाही नाही, उत्तर आहे आपलं नाव. ही अशी गोष्ट आहे की जिचा वापर आपल्यापेक्षा बाकीचे सगळे जास्त करतात. उत्तर बरोबर आहे. आता दुसरा प्रश्न काय आहे? हा दुसरा प्रश्न अजिबात सोपा नाही. सांग तर खरं. ऐक तर मग. उजव्या हाताने धरू शकतो पण डाव्या हाताने नाही. सांग बरं, कुठली अशी गोष्ट आठवतंय का काही? अशी कुठली गोष्ट असेल? काय हो, येळ लागला? अजून बी तपास सुरू होता. होय,
समद गाव पालत घातलं. ती काल येशीवरची बाई दिसली होती, तिचा शोध लागला. नाही, मी स्वतः समधी घर फिरलो. समध्या घरात जनक बाबाच्या बी घरी गेला होता वय. ते नव, जा मला आंघोळीला पाणी काढ जा. मला आवरून लगेच बाहेर जायचं आहे. आंघोळ करा गो, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. जनक बाबाच्या घरी गेला होतात की नाही? तिथं शोध घेतला का नाही तुम्ही? अगं त्या जनक बाबाच्या घराचं काय एवढं? अव तिथंच समजा घोळ हाय. गावामध्ये जे काय बिघडतंय ना ते त्या घरापायी आणि त्या जगदंबेपायी. तुम्हाला सांगते, ही जी कोणी बाई येशीवर दिसली आहे ना, तिचा बी त्या जगदंबेशी काहीतरी संबंध असणार. उगीच काय वाटतं ते बोलू नकोस. अव खरंच सांगते, तुम्हाला नाही पटायचं. बरं मला सांगा, जगदंबा होती ना घरी? भेटली तुम्हाला? होती घरी? नाही नाही? होते होते, भेटले. काय म्हणाली? झोपली होती बिचारी. आमचं काही बोलणं नाही झालं. झोपली होती? आणि आता? अहो पण हे बघ, ही तुझी टकळी काय कधी संपत नाही. मला आवरायचं आहे, निघतो मी, नंतर बोलू. अहो पण एका बी प्रश्नाचं उत्तर धड दिलं नाही. कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. या जगदंबेवर करडी नजर ठेवायला पाहिजे आधीच ठरलं होतं. तिची काय थेर चालल्यात हे बघायला मलाच हालचाल करायला पाहिजेत. उजव्या हाताने धरू शकतो पण डाव्या हाताने नाही, अशी कुठली गोष्ट असेल? सांग लवकर, माझ्याकडे वेळ नाहीये. आणि येत नसेल तर हरलीस म्हणून कबूल कर. काय बरं असेल? काय असेल अजून? मला उत्तर मिळालंय. अशी गोष्ट जी आपण उजव्या हातात पकडू शकतो पण तीच गोष्ट आपल्याला डाव्या हाताने पकडता येत नाही. ती म्हणजे आपला डावा हात. हे बघ, आपला डावा हात उजव्या हातात पकडू शकतो पण डावा हात डाव्या हाताने कसा पकडणार? बरोबर आहे की नाही? उत्तर अगदी योग्य आहे. तू नुसती मायावी नाहीस, बुद्धिमानी आहेस. पण जो आता तिसरा प्रश्न मी तुला विचारणार आहे त्याचं उत्तर तुझ्या बुद्धीच्याही पलीकडचं आहे. ते उत्तर जर का तुला आलं, तू तुझ्या साथीदाराला जिवंत घेऊन जाऊ शकशील. पण ते उत्तर आतापर्यंत कुणाला काय तिसरा प्रश्न? कान नाहीत मला तरीही मी ऐकतो, तोंड नाहीच मला तरीही मी शब्दात बोलतो. देहाविना आहे जिवंत मी, वाऱ्यावरी सदा डोलतो मी. सांग बरं, मी कोण? हे खरंच अवघड आहे. ज्याला कान नाहीत पण तो ऐकतो, त्याला तोंड नाही तरी तो बोलू शकतो, तेही शब्दात. काय असेल हे? मला काहीच का आठवत नाहीये. कसं शोधायचं हे उत्तर? जरासाठी वाचलो आपण. ते भालदार आत घुसले असते ना तर काही खरं नव्हतं. पण आज मेंगाजी भाऊजी असं चांगलं कसं काय वागले? त्यांना समज कळलं होतं तरी बी त्यांनी काहीच उघड केलं नाही. त्याचं मन बी बदललं असेल. पीबीआय कुठल्या मार्गाने आपल्याला मदत करेल काही सांगता येत नाही. आणि मेंगाची वाटतो तसा नसेल आत. कुठल्या तरी भीतीपायी त्या मदराच्या नादाला लागला असणार. तरी बी त्यांना सांगितलेलं विसरून चालणार नाही. ते सैनिक आले ना तर कठीण होईल समज. होय, धोका अजून टळलेला नाही. आपल्याला सावध राहायला पाहिजे पहिल्यापेक्षा जास्त. नाही नाही हरलीस तू. मला थोडा वेळ हवा. तुझ्याकडे वेळ असला तरी तुझ्या या साथीदाराची वेळ मात्र परत आली. त्याचे प्राण आधीच गेलेत, पण ते परत आणण्यासाठीचा कालावधी ही संपत चालणार. घाई कर, नाहीतर सगळाच खेळ संपेल. नंदी महाराज, माझी चूक झाली का हो? हे अरण्य भीषण आहे, इथे धोका आहे असं तुम्ही म्हणाला होतात, तरी मी इथून जायचा हट्ट केला आणि तुमचाच जीव संकटात सापडलाय.
मला तुम्हाला गमवायचं नाहीये हो. काका, तुम्ही का या मुलांच्याच खेळताय? तू मला अडवू शकत नाहीस. देवी, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. क्षमा करा, मला क्षमा करा. तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतिध्वनी. आपण एखाद्या दरीच्या दिशेनं उभं राहून ओरडतो, तेव्हा कान नसतानाही तो आवाज ऐकला जातो. तोंड नसतानाही प्रतिध्वनी रूपात ते शब्द बोलले जातात आणि आपल्याकडे परत येतात. तिथे कोणाचाही देह नसतो. प्रतिध्वनी फक्त वाऱ्यावर डुलतो. हेच आहे ना उत्तर? उत्तर योग्य आहे बालिके. तू जिंकलीस. तीनही प्रश्नांची तू अगदी योग्य उत्तरे दिलीस. म्हणून 3 रंगांचं हे पाणी तुझ्यासमोर प्रकट झालं. हे तू तुझ्या साथीदाराला पाज. त्याचे प्राण नक्कीच परत येतील. देवी, देवी, मी इथे. माझे प्राण तर त्या यक्षाने. देवी, तुम्ही प्राण वाचवलेत माझे. नंदी महाराज, यांनी फक्त तुमचेच नाही, माझेही प्राण वाचवले. मी एक यक्ष आहे. एका साधूच्या शापामुळे मी असुर झालो होतो. मला असा उशाप मिळाला होता की देवीचा एक अंश येऊन तुझी सुटका करेल. आणि आज तेच झालं. तुम्ही देवीचा अंश आहात का? त्यांना बघता क्षणी तुमच्या लक्षात यायला हवं होतं. ह्या साक्षात तुळजादेवींचा अंश आहेत. जगदंबा. धन्य झालो तुमच्या दर्शनाने देवी. तुमच्या पुढील प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा देवी. आपला प्रवास संपत आला देवी. आता आपण चिंचपुरात दाखल होतोय. तुळजादेवींच्या वास्तव्याने पावन झालेलं चिंचपूर. तुळजादेवींचं चिंचपूर. बरं का देवी, महिषासुराने या गावात हल्ला केला तेव्हा तुळजादेवींनी त्यांचं मंदिर पृथ्वीच्या पोटात गडप केलं. उरला तो फक्त हा चिंतामणी पाषाण. आता महिषासुराचा अंत होऊन देवींचं मंदिर पुन्हा वर येत नाही तोपर्यंत हा चिंतामणी पाषाणच या गावातील लोकांसाठीचा आधार आहे. देवी, ह्या चिंतामणी पाषाणात तुळजाईंचा अंश आहे आणि तुम्ही देखील तुळजादेवीचंच रूप आहात. तुम्हा दोघांची एकमेकांना ओळख पटली आहे. काय हो, ह्या कोण आहेत? अहो कोण आहे म्हणजे? कदम बाबा पाहताय ना, अहो छोटी मुलगी आहे ती, शेजारच्या गावातीलच आहे. अहो आम्हाला खरं खरं सांगा, आम्ही देवी आईचे निश्चिम भक्त आहोत. देवी आई चिंचपूर मध्ये निघून गेल्यापासून आम्ही दररोज इथं येतोय. बरं, आज पहिल्यांदाच आम्हाला काहीतरी वेगळी जाणीव होती. कोण आहे ही लेक?
कदम बाबा, असं समजा की तिला देवीचा आशीर्वाद आहे. बाकी याहून मी फार काही सांगू शकत नाही. ये बघ माय, तू कोण आहेस आम्हाला ठाव नाही आणि ते जाणून बी घ्यायचं नाही. बरं, तुला बघितल्यापासून एक नवीन आस मनात जागी झाली आहे. या भूमीला असुरांनी येडा घातलाय, ते लवकर सुटणार आणि तुळजाईचं राज्य पुन्हा येणार अशी आशा मनात निर्माण झाली आहे. आई राजा, आई राजा, आई राजा. खरं सांगायचं तर आम्ही इथे कुणाची तरी भेट घ्यायला आलोय. तरी वाटलंच आम्हाला. ते जेव्हा इथं आलेत ना, तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं आता काहीतरी वेगळं घडणार आहे. ते कोण ते? अहो, जरा बाहेर येता का? तुम्हाला भेटायला कोण आले ते बघा.